फालुदा असे मस्त झालेले आहेत. टेस्ट तसे गारेगार फालुदा. लाजवाब टेस्ट झालेली आहे. ह्याचं पण वा मस्तच. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेलं आहे रोज फालुदा आणि मँगो फालुदा. घरच्या घरी आपण जे फालुद्यामध्ये शेव असते, शेवई बनवून एकदम साधी सोपी रेसिपी आहे. फालुदा सर्वांनाच आवडतो, तर आपण घरीच जर बनवला तर उत्तमच आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. असं वाटतं की फालुदा म्हणजे खूपच अवघड असेल, पण काही अवघड नाही. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. सविस्तर कृती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपण व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा घरीच बनवलेलं आहे. तुम्हाला जर मँगो आईस्क्रीम वापरायचं असेल ते सुद्धा चालेल, पण एकदम मस्त बनलेलं आहे. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपण बनवतो व्हॅनिला आईस्क्रीम. त्यासाठी हे अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतले, 4 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे साखर. तर आपण बिलकुल क्रीम न वापरता बनवतो. या अगोदर पण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, पण आपण बनवतो फालुदा. त्यासाठी आपण घरीच आईस्क्रीम बनवायची, शेवई बनवायची आणि नंतर फालुदा, ही स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. तर आता आपण दूध गरम करण्यासाठी ठेवू. तर आपण गॅस पेटवलेला आहे. दूध ठेवायचे तापण्यासाठी. थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं, म्हणजे दूध चिकटलं जात नाही खाली. आणि हे टाकायचे दूध. आता दुधाला हलवत राहायचं आहे सारखं. दूध कोमट झालेलं आहे, आपल्याला काढून घ्यायचं. आपल्याला यामध्ये मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर दोन्ही मिक्स करायचे. कस्टर्ड पावडर असतं, त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरच मिक्स केलेली असते. आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया अगोदर. तर अगोदर मिल्क पावडर टाकू. मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची अगोदर. क्रीम वापरल्यानंतर सुद्धा छान होते, पण क्रीममध्ये भेसळ असू शकते, त्यामुळे आपण बिना क्रीमची आईस्क्रीम बनवतो. तर आता मिल्क पावडर मिक्स झाली, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचे 2 चमचे. ह्याला पण मिक्स करून घ्यायचे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. फ्लॉवर पण मिक्स झालेले. दूध आपल्याला छान उकळू द्यायचं आहे, 5-6 मिनिट. उकळी आलेली त्याला पण हलवून थोडंसं. कॉर्नफ्लॉवर पण मिक्स झाले. तर दूध छान उकळलेलं आहे. त्यामध्ये घालायचे आपल्याला हे 3 चमचे घेतलेली साखर. गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता साखर टाकल्यानंतर उकळी आलेली आहे. आपल्याला आता हे आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर मिक्स करून घेतलेले टाकायचे. फ्लेम कमी करायची. आणि हे
थोडं थोडं टाकून असं हलवत राहायचं म्हणजे गुठळ्या बनणार नाहीत. आणि जास्त कॉर्नफ्लॉवर नाही टाकायचं, नाहीतर आपल्या आईस्क्रीमची टेस्ट कॉर्नफ्लॉवरसारखीच लागते. मिल्क पावडरमुळे छान क्रीमी टेक्स्चर येतं. सारखं हलवत राहायचं. तर हे मिश्रण बघू शकता आता किती घट्ट झाले छान. तर ह्यामध्येच घालायचं आपल्याला 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा आपल्याला. एकदम सोपी आईस्क्रीम आहे ही बनवायला सर्व आईस्क्रीममध्ये, आणि सर्वांना आवडते ही व्हॅनिला आईस्क्रीम. आणि बिना क्रीमची जर बनवली तर उत्तमच आहे मुलांनासुद्धा. तर आता गॅस करायचा बंद आणि ह्याला थंड करून घ्यायची आपल्याला अगोदर. तर हे मिश्रण छान थंड झालं आहे. आपल्याला ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. किंवा विस्करने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. जर तुमच्याकडं विस्कर असेल त्याने केलं तरी चालेल मिक्स. तर हे छान मिक्स झालेलं आहे. आता त्याला ह्या डब्यामध्ये काढायचे. आणि ह्याला आपल्याला 4 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचे. आपल्या आईस्क्रीमला ह्या 4 तास झालेले. ह्याला काढून फिरवून घ्यायचे. अगदी 2 सेकंद फिरवून घ्यायचे. एकजीव करून घेतलेली काढून घ्यायची डब्यात. ह्याला अशी कवर करून ठेवायचे म्हणजे आईस क्रिस्टल्स बनत नाही. 12 तासासाठी किंवा 8 तासासाठी तुमच्या फ्रीजला जेवढा वेळ लागतो त्या हिशोबाने ठेवायची. तर आपल्या आईस्क्रीमला 12 तास झालेले आहेत. बघू शकता मस्त अशी क्रीमी बनलेली आहे. क्या बात आहे. तर बघू शकता आपली आईस्क्रीम कशी मस्त झालेली, एकदम सॉफ्ट आणि क्रीमी. तर आता आपल्याला फालुदा बनवायचा आहे. त्यासाठी आपण घरीच आईस्क्रीम बनवलेली आहे. तर आपल्याला आता ही फालुद्यामधील जे शेवाई मिळते ना त्यामध्ये असते, तर ती आपल्याला घरीच बनवायची. त्यासाठी ही अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले आणि 3 चमचे साखर घेतली. तुम्ही पिठी साखर घेतली ह्या म्हणजे अशी मोजून घ्यायची 3 चमचे. त्याची पिठी साखर बनवून वापरली तरी चालेल किंवा आपण अशीच वापरायची. ती बरोबर मिक्स होते. आता आपल्याला ह्या अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवरसाठी आपल्याला जवळजवळ 1.25 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगोदर कॉर्नफ्लॉवर घेतले, त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे. तर अजून आपल्याला 1/2 वाटी पाणी घालायचं. तुम्ही कपाने मोजून घेतलं तरी चालेल. ह्यामध्ये घालायची आपल्याला आता साखर. आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आपला चिक असतो त्याप्रमाणे. तर मग गरम झाल्यानंतर आपोआप आपली साखर विरल्या जाते. तर आता कढई तापलेली आहे. हलवून आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकायची आणि ह्याला हलवत राहायचं सारखं. सारखं गुठळ्यात थोडंच आपल्याला हलवत राहायचे. तर
तर अशा प्रकारे बघू शकता आपला कुरडयाचा चिक असतो त्याप्रमाणे झालेले. थोडंसं आपल्याला अजून मिनिटभर हलवत राहायचं आहे. तर आपले हे अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवर शिजलेले आहे. ह्याला काढून घ्यायचं आपल्याला, ह्याची शेवई करून घ्यायची. गॅस बंद करायचं आहे. तर आपल्याला हे सोरे जो असतो आपल्या कुरडयाचा त्यामध्ये भरायचे. गरम आहे तोपर्यंतच, आणि जास्त ओव्हरकुक नाही करायचं, नाही तर ते चिकट बनतं, कडक बनून जातं लगेच. फक्त त्याला 3 मिनिटच लागले परफेक्ट होण्यासाठी. तर आता हे आपल्याला गरम आहे तोपर्यंतच बनवून घ्यायचं. ह्याचं झाकण घ्यायचं लावून. तर आपण आता हे बर्फाचं पाणी घेतलं आहे. तर एकदम चिल्ड पाणी घेतलं आहे, पण त्यामध्ये असे तर आपण हे राहिलेलं पण दुसऱ्या बाउलमध्ये थंड पाणी घेतलं आहे, त्यामध्ये काढायचं आहे. तरी अशा प्रकारे आपल्या शेवया तयार आहेत. थोडीशी प्लेट थोडीशी मोठी बिळावी, म्हणजे त्याची तार थोडी मोठी आहे, पण ठीक आहे, चालतं. आपल्या शेवया मस्त झालेल्या आहेत, गाळून घ्यायच्या. आपल्याला आता बनवायचा आहे रोज फालुदा. तर त्यासाठी हे आपण घेतलेले साहित्य, हे आपण बनवून घेतलेली शेवई, ही शेव, हा सब्जा, रोज सिरप, हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदामाचे काप आणि हे पिस्त्याचे काप, हे टूटी फ्रुटी, आणि हे दूध आटवून थंड करून घेतलेले, आणि हे आपण बनवलेली व्हॅनिला आईस्क्रीम. रोज फालुदा बनवायचा आहे, त्यासाठी अगोदर टाकायचे हा सब्जा, हे रोज सिरप टाकायचे, थोडंसं टाकायचं अगोदर, आणि हे शेवई पण बनवून घेतलेली. त्यावरती टाकायचे हे ड्रायफ्रूट्स, ही टूटी फ्रुटी, आणि हे रोज सिरप टाकायचे. अजून दूध टाकायचे थोडं अजून अगोदर, आणि परत आपल्याला थोडासा सब्जा, परत ही शेवई टाकायची, रोज सिरप टाकायचे, आणि आता टाकायची आईस्क्रीम, हे टाकायचे आईस्क्रीम, मस्त झाले. त्यावरती टाकायचे टूटी फ्रुटी, हे ड्रायफ्रूट्स, आणि हे रोज सिरप. तर बघू शकता मस्त असा रोज फालुदा आपला घरच्या घरी तयार झालेला आहे. तयार झालेला आहे रोज फालुदा. आता आपल्याला शाही रोज फालुदासुद्धा म्हणू शकता. आता आपल्याला मँगो फालुदा बनवायचा आहे.
आता मँगो फालुदा बनवण्यासाठी हे घेतलेले आहे, हे 2 आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे. ह्याचा आपल्याला मँगो शेक बनवायचा. हे वरती आपल्या असं गार्निशिंगला टाकण्यासाठी हे काप करून घेतलेले आहेत बारीक. टूटी फ्रुटी, हे पिस्त्याचे काप, हे काजू आणि बदामाचे काप, हा सब्जा, हे दूध घेतलेलं आपल्याला मँगो शेक बनवण्यासाठी, आणि ही आपली फालुद्याची शेव आपण बनवलेली. तर आपल्याला अगोदर मँगो शेक बनवून घ्यायचा आहे. मँगो शेक बनवण्यासाठी आपण हे पल्प जो काढून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्याला अगोदर फिरवून घ्यायचं आपल्याला ग्राइंडरमध्ये. त्या मँगोचं पल्प फिरवून घेतलं आहे त्यामध्ये हे आपल्याला ग्लासभर दूध घालायचं आहे. जर आंबा कमी गोड असेल तर थोडी साखर घाल. तर हा मिल्कशेक यामध्ये काढून घेते. तर आपल्याला बनवायचा मँगो फालुदा. अगोदर टाकायचा आहे सब्जा टाकलेला आहे, त्यामध्ये घालायच्या शेवई, म्हणजे हे आंब्याचे छोटे छोटे तुकडे बनवलेले ते टाकायचे, टूटी फ्रुटी, आणि हे काजू बदामाचे काप, त्यावरती आपण हा मँगो शेक बनवून घेतलेला घालायचा आहे. क्या बात आहे. परत त्यावरती शेवई घालायची, सब्जा, हे आंब्याचे काप, काजू बदाम, परत हा मिल्कशेक. जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं अजून दूध घातलं तरी चालेल. आपल्याला ही व्हॅनिला आईस्क्रीम घालायची. तुम्हाला जर आवडत असेल तर मँगो घातली तरी सुद्धा चालेल. तर आता ह्यावरती आपण हे कापून घेतलेले आंब्याचे काप, काय सुरेख दिसते, टूटी फ्रुटी, आणि हे पिस्त्याचे काप. तर अशा प्रकारे आपली ही मँगो फालुदा पण तयार आहे. तर अशा प्रकारे आपले हे दोन्ही फालुदा तयार आहेत. हा मँगो फालुदा आणि हा रोज फालुदा. मस्त असा गारेगार फालुदा आहे. टेस्ट करून सांगते. लाजवाब टेस्ट झालेली आहे. वा, मस्त. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.